नमस्कार मंडळी, आज विठू माऊलीच्या कृपेने आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. व्हिडिओ बघून तुम्हाला वाटतच असेल की कसला व्हिडिओ आहे. आहे आमच्या हळदीच्या डेकोरेशनचं आणि ही हळदीचं डेकोरेशन आहे आमच्या जय भावाचं. तर चला सुरुवात झाली आहे हळदीची. तर हळद दळण्यापासून तर स्टार्टिंगला आम्ही सगळेजणं मस्तपैकी छान पहिले हे करणार, पूजा वगैरे करून हळदीची वगैरे, आणि नंतर हळद कुटण्याचा कार्यक्रम चालू करणार. तर हे बघा आम्ही सगळे मस्तपैकी हळद दळत होतो आणि पूजा वगैरे केली. सगळ्या एक साथ आम्ही हळद दळत होतो. तर इतकं एन्जॉय केलं आम्ही ती हळद दळण्याचा कार्यक्रम. फारच छान. थोडा लेट झाला, थोडाने भरपूर लेट झाला आमच्या घरी. आठवणी असतात. त्याच्यानंतर माझ्या एका बहिणीने छान असं गणपती बनवला होता. छान असं गणपती बनवून त्याची पूजा झाली आणि नंतर आम्ही मस्तपैकी पुऱ्या, आमच्याकडे पुऱ्या बनवतात सांजोऱ्या, टेस्टी बनल्या होत्या. त्याच्यानंतर भाऊ दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तयारी. साखरपुड्यासाठी तो तयार होऊन आम्ही त्याच्या कलवऱ्या छान छान तयार होऊन मस्तपैकी हे घेऊन चालल्या होत्या. आणि सर्वात प्रथम मंदिराचं दर्शन करायचं म्हणून आमच्या इथे मारुतीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरात दर्शनाला भाऊ गेला आशीर्वाद घ्यायला. आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन हार वगैरे चढवून मग तो कारमध्ये बसला आपल्या साखरपुड्यासाठी. त्याच्यानंतर मी, माझी बहिणी आणि सगळे तो साखरपुड्याला सगळे मस्त बसमध्ये मागे बसलेलो आणि फुल एन्जॉय. आम्ही कधीच केली नाही. बोल गलावर लो चली मैं भाई दूल्हा बना सर पे सेहरा. लो चली मैं अपने भाई की बारात लेके. लो चली मैं नागिन बाजा नहीं बराती खुशियों की सौगात ले. लो चली मैं अपने भाई की बारात लेके. लो चली मैं भाई दूल्हा बना सर पे सेहरा सजा आज बुलाए लेती है. आल्या बायांना आल्या ही नवरीची मामी, नवरदेवाची मामी आजबाई गाणं नका. ही नवरदेवाची मावशी, ही मावशी, ही बहीण. ही नवरदेवाची मावशी, ही मावशी, ही बहीण, ही बहीण. ही आगाव मामी, ही सगळ्यात आगाव मामी. बोली ना वहिनी, शांत वहिनी बोली ना. शांताबाई, शांताबाई. भावाच्या लग्न कोणता डान्स करायचा? शकुंतला बाई आणि रुपालीला तुला कोणता डान्स करणार? मला करायचा धिंगाणा. धिंगाणा तुला डान्स करायचं. तुम्हाला मामी बाई धिंगाणा घालायचा. कसा धिंगाणा? कोणता? जागरण गोंधळ. मग लिंबू मिरच्या आणून ठेवायच्या. नाही काय बोलले तुम्हाला वहिनी? एकदम भारी. सविताबाई जाऊ ना बसली. काय सांगू बाई मागती ग मोठी घटना. मत घेऊ का लाकूड लाकूड. नवरदेवाची मामी ग बोल. नवरदेवाची मामी ग कशी बसली नटून
काम काही करना अशा कशा नवरदेवाच्या डोळ्या माम्या आम्ही भाऊजे मामी नवरदेवाची का बाई बहीण मिरवायला बाकीच्यांचं माहिती नाही पण आम्ही फुल एन्जॉय केलाय. सगळ्या इंस्टाग्रामला आमचे व्हिडिओ बघा. असंच आम्ही पुढे पण एन्जॉय करणार. खाली बसती बोलते. हाय गाईज, आम्ही आता आलेलो आहे नंदगावला. आता आम्ही मस्त तयार होणार आणि उन्हात नाचणार. असं एन्जॉय करणार. आता हे असं जिथे झालेलं आहे ना करणार त्याच्यामुळे आम्ही आंबाडे बांधले. असे आंबाडे करायचे असं नाही असं वरती करायचे आणि घुमायचं. आम्ही आता सगळ्यांना सरळ करणार. आता काही काय करणार? थोडंसं रंगोटी करणार नाही. आम्ही आहे तुम्ही यांनी ब्रँडेड मेकअप केलेला आहे. नाही नाही लो क्वालिटी क्वालिटीच आहे. कसे मेकअप केलेलं आहे. त्याच्यानंतर भावाला लावली आम्हाला मस्तपैकी उतरताना आमचा मस्तपैकी व्हिडिओ काढ. आम्ही एवढ्या जणी होतो, एवढा धिंगाणा केला होता आम्ही बसमध्ये. फुल एन्जॉय केलं होतं. जेवढं कारमध्ये बसून एन्जॉय नसेल कोणी केलं तेवढं आम्ही बसमध्ये बसून एन्जॉय केला होता. आणि खरी मजा अशीच असते, सगळे एकत्र असतात तेव्हा. त्याच्यानंतर सगळ्यांचं शूट केलं. याला आम्ही ॲक्च्युली वेगळा व्हिडिओ टाकणार तो पण राहून गेलो. आणि त्याच्यानंतर भावाला वाटलं सगळे संपले. आणि नंतर तो इतका ही आणखीन एक बहीण होती, आणखीन मागे होते. त्याला बोललो थांब अजून आहेत. त्याला वाटलं अरे अजून करत आम्ही फायनली सगळे आलो आणि फुल एन्जॉय मस्ती सेफ आणि मस्त वरात गेलं सगळ्यांमध्ये. त्याच्यानंतर साखरपुड्याची तयारी झाली. छान असं साखरपुडा सगळा व्यवस्थित पार पडला. त्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या नवीन वहिनीसोबत पलटो धमाल आणि छान एन्जॉय केला, नाचलो वगैरे, गाणं वाजलं आणि मग आम्ही नाचलं असं कधीच नाही. आम्ही चाललो कुठे चाललो ग घरी. फोटो गाणं म्हण नाही हळद लागण्याच्या आधी आमच्याकडे 5 देवांना जाऊन भेटायला लागतं. तिथे पान सुपारी आणि हे ठेवायला लागतात. तर मी, दीपाली आणि मुली, नवरदेव आम्ही सगळेजणं मस्तपैकी गेलो होतो आणि सगळ्या देवांचे दर्शन घेतलं छान असं. आणि सगळीकडे त्या निमित्ताने आम्ही दर्शन केलं. नाही तर नाशिकला जाऊन शक्यतो होतच नाही. पण जयच्या हळदीच्या याच्या कार्यक्रमामुळे आम्ही सगळं छान असं आम्ही बहिणींनी देवदर्शन घेतलं आणि छान वाटलं. इतके सगळेजण होते. त्याच्यासोबत आमच्यासोबत साहिलही होता, पण ॲक्च्युली तो गाडी चालवत होता म्हणून त्या व्हिडिओमध्ये नाही आहे. इथे खंडेरायांचं पण मंदिर आहे नाशिकला गंगेवरती. खूप छान आम्हाला तिथे आरती वगैरे भेटली. त्याच्यानंतर तिथली हळदही आम्हाला भेटली, हळदीमध्ये टाकायला खूप छान वाटलं. आणि खरंच नाशिक इतकं सुंदर आहे
आणि गंगेवरचा भाग तर प्रचंड सुंदर आहे. तर तुम्ही कधी गेलात तर नक्की जा आणि हे सगळे मंदिरं फिरा. खूप छान वाटतं. एकाच ठिकाणी आम्हाला सगळे देव भेटते. छान वाटतं. त्याच्यानंतर आमच्या जयच्या हळदीची तयारी सुरू. सन्मेषची हळद. हा बघा आमचा नवदेव जय. सन्मेष आहे पण जय बेटा. सूर्यमुखी गंगावाये सूर्यमुखी गंगावाये देव गणपती नाये देव गणपती नाये नागुणा रुणा नागुणा रुणा गंगावाये देव कंडेला बनाये देव कंडेला बनाये नागुणा रुणा नागुणा रुणा संध्या तारीको उसाका वाटिको सयांना सांगतो आगायचं मोठ बनाये नावना रोना संध्या तारीको आगायचं मोठ सांगतो यशवंतांचं नाव घेते जयंच्या हळदीच्या दिवशी. अरे वा तिकडे बघा माझी काय करतो घे गोटी मोठं घे. नाही कॉमेडी कॉमेडी आहे काही घे. आवाज नाही आवाज कसा येतो बरोबर. अगं बाई अरे वा. येतात ना मग मोबाईल चष्मा नाही जोरात घे. अरे देवा देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगणी रुपेश्रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वा वा तू का धडा वाजते काय समजलं नाही ए वर्षा घे कोणाला दाखवू तर तुझ्या नवऱ्याला तुझा. पिवळीच्या साडीचा पदर घेते साधा तानाजी बाजी कृष्ण मी त्यांची राधा. अरे वा घेत ये या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या करवल्या नाजूक साजूक त्याच्या करवल्या करवल्या नाजूक साजूक नेसल्या पैठणी साऱ्या त्या नेसल्या नेसल्या पैठणी साऱ्या त्यांचे गोळी म्हणजे शाळेत बोले त्याने उडविले दारू
सुखी सोन्याची सुखी सोन्याची अशी अशा प्रकारे आमचे फोटोशूट्स हे आमच्या वहिनी ही आमची लाडकी नेत्रा, त्यांच्या ते ही माझी बहीण पमाताई आणि ह्या सगळ्या आम्ही पिवळ्या आणि छान असे फोटोशूट्स केले. खूप छान एन्जॉय केलं आणि इतकं छान वाटलं की खूप वर्षानंतर आम्ही अशी हळद एन्जॉय केली, तीही नाशिकला. तर छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आमच्या नवीन नवरीबाईला हळद लावायला आणि तिथेही तिच्यासोबतही आम्ही फोटोशूट्स केले आणि तिथे छान असे हळद खेळत होते. तर मी असं एक छोटासा व्हिडिओ शूट केला आणि थोडंसं एन्जॉय केलं. तर तुम्हाला कसं वाटलं आमची व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा.